झाली, 2 ते 2.5 वर्ष तुम्ही जेलमध्ये होता. एवढ्या मोठ्या प्रकरणानंतर देखील तुम्हाला आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी या शिवाजी पार्कवरती असंख्य महाराष्ट्रासमोर जनतेसमोर शपथ घ्यायला लावली मंत्रिपदाची. हे शरद पवार साहेब होते. पण त्याच वेळेला जेव्हा आज तुम्ही शरद पवार साहेबांना सोडून अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये गेलात आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर देखील तुम्हाला शपथ नाही मिळाली मंत्रिपदाची, यासाठी की अजितदादांनी म्हटलं की माझ्या मंत्रिमंडळामध्ये फक्त स्वच्छंद म्हणजे स्वच्छंद कपड्याचे, स्वच्छंद कारभाराचे, बिना भ्रष्टाचाराचे मंत्री राहतील. म्हणून अजितदादा पवार यांनी तुम्हाला मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं नाही, तुम्हाला मंत्रिमंडळात जागा मिळाली नाही. आता 2025 मध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांकडे तुम्ही हात जोडले तेव्हा तुम्हाला मंत्रिपद मिळालं. तुमची नक्की जी लढाई चालू आहे ना ती ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी चालू आहे की तुमची बेहिशेबी मालमत्ता? भुजबळ साहेब, ओबीसी म्हणून स्वतःची मालमत्ता वाचवणं, ओबीसीचं नाव पुढे करायचं आणि स्वतःची बेहिशेबी मालमत्ता वाचवायची, ओबीसीचं नाव पुढे करायचं, स्वतःचं त्या ठिकाणी भ्रष्टाचार लपवायचा, ओबीसीचं नाव पुढे करायचं आणि त्या ठिकाणी स्वतः झालेले सगळे आरोप जे आहेत ते बिनबुडाचे साबित करायचे. लक्षात ठेवा भुजबळ साहेब, आपल्याला जामीन मिळत नव्हता, आपली केस विड्रॉ होत नव्हती, या सगळ्या गोष्टी होत असताना त्यावेळेला एकमेव व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये त्यांनी तुम्हाला सपोर्ट केला, त्यांनी तुम्हाला त्या साथ दिली, त्याचं शरदचंद्र पवार साहेब आहे. कोर्टापासून ते घरापर्यंत, उच्च न्यायालयापासून ते घरापर्यंत. आणि या सगळ्या गोष्टी होत झाल्यानंतर देखील त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं तुमच्या बाबतीमधली त्या ठिकाणची याचिका किंवा त्या ठिकाणचे आरोप हे मागे घेतले जात नव्हते, सरकारकडनं मागे घेतले जात नव्हतं. त्यावेळेला एकटा व्यक्ती तुमच्यासोबत उभा होता, त्याचा होता शरदचंद्र पवार साहेब. तुम्हाला साथ दिली. हे आज प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून यासाठी सांगतो की तुम्हाला ती साथ दिली गेली होती, ज्याच्यामुळे फक्त आणि फक्त भुजबळ साहेब हे घडले. भुजबळ साहेब 1991 ला जन्माला आलेले ओबीसी नेते आहेत. लक्षात घ्या, भुजबळ साहेब तुम्ही 1991 ला जन्माला आलेले ओबीसी नेते आहेत आणि ते फक्त श्रेय जातं शरद पवार साहेबांना. कारण शरद पवार साहेब जर नसते, मंडल आयोग लागू झाला नसता 1993च्या कालावधीमध्ये, तर भुजबळ साहेब तुमची ओळख कधीही उभ्या जन्मामध्ये ओबीसी नेते म्हणून झाली नसती. काय ओबीसीचं भलं केलं तुम्ही? फक्त आणि फक्त स्वतःला माळी समाजाचं लेबल लावून घेतलं, फक्त आणि फक्त स्वतःला माळी समाज करून घेतलं. आणि या माळी समाजाच्या पलीकडे अलीकडे जाऊन कधीच भुजबळ साहेब तुम्ही कुठल्याही समाजाचं भलं केलं नाही. लहान लहान समाज आणि घटक आमच्यासारखे होते, भंडारी सारखे, जोगवाडी सारखे, वासुदेव सारखे, कैकाडी सारखे लहान लहान घटक, यांच्याबद्दल कधी विचार झाली? आज ज्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात तुम्ही आहात, देवाभाऊंच्या मंत्रिमंडळात तुम्ही आहात, त्या देवाभाऊंच्या मंत्रिमंडळामध्ये परशुराम मंडळाला, जे परशुराम आर्थिक विकास महामंडळ आहे, त्याला 400 कोटी दिले जातात. एक कॅप्टन आशिष तांबेकर बदलापूरचे आहेत, त्याच्या बाबतीत नंतर आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊ. पण या परशुराम आर्थिक विकास महामंडळाला 400 कोटी दिले जातात आणि ओबीसी महामंडळ जे आहे, जे आर्थिक महामंडळ आहे, त्या ओबीसी महामंडळाला अजूनही न्यायापासून मिळत नाही. 1253 कोटीच्या निधीमध्ये प्रशासकीय खर्च, ओबीसीचा खर्च, ओबीसी महामंडळाचा प्रशासकीय खर्च, आदिवासी समाजाचा खर्च आणि बहुजन आणि भटक्या विमुक्तांचा खर्च असा मिळून एकत्रित बजेट 1253 कोटी दिले जातात. म्हणजे 54% असलेल्या समाजाला, ज्याचा तुम्ही वारंवार उल्लेख करता, त्या ओबीसीला 1253 कोटीच्या आतमध्ये असलेल्या 3 तुकड्यामध्ये डिवाइड केलं जातं आणि साधारणतः 400 कोटी दिलं जातं. आणि 3% असलेल्या समाजाला परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 400 कोटी दिले जातात. भुजबळच्या बाबतीत कधीच बोलला नाही. ओबीसीला कळून दे ना, जरा कळून दे ना की ओबीसीसाठी आपली किती तळमळ आहे करून. या सगळ्या आरोपामध्ये एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे भुजबळ साहेब अलीकडेच काल परवामध्ये आपल्यावरती आपल्या बेहिशेबी मालमत्तेची जी काही चौकशी पुन्हा सुरू होत आहे, कदाचित याची कुठेतरी पडपड होते की काय? आपली बेहिशेबी मालमत्ता ही लोकांना त्याचा हिशोब मिळावा. आपल्या बेहिशेबी मालमत्तेच्या माध्यमातून लोकांना कळलं पाहिजे की ही मालमत्ता आली कुठून, ही मालमत्ता जमा कधी झाली. साहेब हे बघा, हे मी म्हणत नाही, हे कोण म्हणतंय? हे बघा कोण म्हणतंय? हे भाजी विक्रेता ते महापौर भुजबळ साहेब. आपण भुजबळ साहेब, भाजी विक्रेतापासून सुरुवात होणारे भुजबळ साहेब हे महापौर बनले आणि पुढे जवळजवळ 8 वेळा राज्याचे मंत्री बनले. मग एका भाजी विक्रेत्याकडे एवढी मोठी मालमत्ता आली कुठून? एवढी मोठी बेहिशेबी मालमत्ता आली कुठून? हिशोब द्या ना. आणि जर तुम्हाला त्या बेहिशेबी मालमत्तेची एवढी तुम्हाला पडली असेल तर मग ती दान करा ओबीसीसाठी. ओबीसी मागासलेला आहे, दुर्लक्षित आहे, दान करा. याच पवार साहेबांनी ज्या वेळेला निवडणुकांचा विषय आला आणि ज्या वेळेला आपल्याला शिवसेनेकडे हल्ला झाला होता, आपण घरी बसला होता, आपण राजकारणाचा संन्यास घेणार होता, त्यावेळेला आदरणीय शरदचंद्र पवार साहेब नाशिकला आले. काय करताय? तेव्हा लक्षात आलं की भुजबळ साहेब सध्या त्या ठिकाणी अज्ञातवासामध्ये गेले. पवार साहेबांनी आपला हात धरला, आपलं बोट धरलं आणि पवार साहेबांनी आपल्याला राजकारणाच्या प्रवाहामध्ये घेऊन आले आणि तिथून एक नवीन छगन हे नाव महाराष्ट्राला कळलेलं आहे. हे लक्षात ठेवा भुजबळ साहेब.
आम्ही आपला खूप आदर करतो, खूप सन्मान करतो. आपल्या सोबतचे असणारे सखे सोबरी सोयरे आपल्या सोबत नाहीये, आपल्या जीवावरती उठले हे देखील आपल्याला चांगलं माहिती होतं. पण पवार साहेबांवरती ज्या पद्धतीने तुम्ही आरोप करता, ज्या महानेत्यावरती आरोप करता, ज्या महामानवावरती आरोप करता, आज मला लक्षात येतंय की ज्या ताटामध्ये तुम्ही खाल्लं ना, ज्या ताटात सगळं काही दिलं, त्याच ताटामध्ये आज तुम्ही त्या ठिकाणी चुकला. वाईट वाटतं आम्हाला भुजबळ साहेब, वाईट वाटतं. आज महाराष्ट्रातल्या शिवभोजन थाळीची केंद्र, शिवभोजनची काय परिस्थिती आहे? आज जवळ हजारो शिवभोजन थाळी केंद्र बंद झालेली आहे. ज्या गोरगरिबांना 5 रुपयामध्ये 10 रुपयामध्ये जेवण मिळण्याची योजना चालू केली होती या महाविकास आघाडी सरकारने, तुमच्या माध्यमातून ज्या अन्न नागरी पुरवठा मंत्रिपद तुम्हाला दिलं होतं, आज त्याच खात्यामधल्या आज जवळ हजारो लोकांची 12 महिन्याची 8 महिन्याची बिलं थकीत आहे. महिन्याला लाख रुपयाचं बिल आहे. 8 लाख, 10 लाख, 12 लाख, हजारो लोकांचं बिल थकीत आहे. निधी मिळत नाहीये अन्न नागरी खात्याला. तिथे कोण जेवण जेवायचं? 5 रुपयामध्ये अदानी जेवतो का? 5 रुपयामध्ये अंबानी जेवतो का? 5 रुपयामध्ये हमाल जेवत होता, माथाडी जेवत होता, घरकाम करणारी बाई जेवत होती, मावशी जेवत होती, काकू जेवत होती. एक शोषित पीडित वंचित ज्याला खायला काही नाहीये तो 5 आणि 10 रुपये जेवत होता. आज त्याच्या तोंडचं शिवभोजन होऊन गेलं. भुजबळ साहेब तुम्ही चकार शब्द काढत नाहीये, बोलत नाहीये. एक लक्षात ठेवा, ओबीसीची कवच कुंडलं जी तुम्ही घातलेली आहेत ना, ती देखील तुम्हाला शरदचंद्र पवार या नावामुळे मिळालेली आहे, हे विसरू नका. आणि ह्याची जर त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला जागा नाही दाखवली, एक अजून सांगतो, ज्या वेळेला राहुल गांधींनी वोट चोरी काढली, माझं तर ठाम मत आहे की येवला मतदारसंघामध्ये देखील त्या ठिकाणी या वोट चोरीच्या विषयातनं झालेल्या एकंदरीत निवडणूक प्रक्रियेमधला सगळ्या मतांचा त्या ठिकाणी यादीचा तपशील काढायला पाहिजे, जेणेकरून हे लक्षात येईल महाराष्ट्र जनतेला की खरोखरच येवलामध्ये देखील वोट चोरी झाली आहे की काय, हे आम्हाला तारीख सांगावं लागेल आणि विचारावं लागेल. आम्ही ते विचारू. पण आज प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सांगण्याची गरज होती की ज्या शरद पवार साहेबांवरती आपण आरोप करतात, नको ते आरोप करतात. समाजाची लढाई लढायची आहे, आपण लढावी. पण समाजाची लढाई लढताना मी देखील एका पक्षाचा कार्यकर्ता आहे, एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. या गोष्टी होत असताना मी कधीही माझ्या राजकीय पक्षाचे अंगरखे आपल्या सामाजिक लढाईमध्ये आणले नाही. पण जर तुम्ही आमच्या नेत्यांना शिवाय देणार असाल, जर तुम्ही आमच्या नेत्यावरती नको आरोप करणार असाल, जर फक्त आणि फक्त स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी ज्यांनी तुम्हाला सुपारी दिलेली आहे त्यांच्या आणि स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी तुम्ही शरद पवार साहेबांवर टीका करणार असाल, तर याद राखा, मी देखील ओबीसी आहे. नावाचा नाही, कर्माचा आणि कृतीचा आणि कार्याचा ओबीसी आहे, हे लक्षात ठेवून चला भुजबळ साहेब. फक्त ओबीसी म्हणजे माळी समाज नाही, पंजाबी नाही का धनगर नाही, तर ओबीसी म्हणजे 385 जाती घटक आहेत जे गाव वाड्या वस्तीवरती आज देखील उपेक्षित आहेत, सामाजिक सामाजिक सुविधा यांच्यापासून. आम्ही त्याच्यावर आवाज उठवतो. राजी अंतरवाली सराटी मधल्या लाठीचार्ज बद्दल किंवा आंदोलनासंदर्भात छगन भुजबळांनी एक गौप्यस्फोट केला किंवा मोठा धक्कादायक विधान केलं. त्यांचं म्हणणं असं आहे की शरद पवारांचा एक आमदार त्या एकंदरीत आंदोलनामागं त्याचा सहभाग होता. आदरणीय भुजबळ साहेब हे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत, मागे 2024 मध्ये होते, महाविकास आघाडीमध्ये होते, तेव्हाही ते होते. अंतरावली सराटीमध्ये काही प्रकार घडला असेल आणि त्यांच्याबद्दल त्याच्याकडे जर माहिती असेल, भुजबळ साहेबांकडे जर माहिती असेल, तर भुजबळ साहेबांनी ही माहिती राज्याच्या गृहमंत्र्याकडे द्यावी ना, चौकशी करावी ना. तुम्ही एक राज्याचे मंत्री आहात. मंत्री हा एका समाजासाठी असतो का? नसतो. तुम्ही म्हणाले की मी ओबीसी समाजाचा म्हणून मंत्री, चुकीचा आहात. तुम्हाला येवल्याच्या लोकांनी निवडून दिलं म्हणून तुम्ही आमदार बनलात आणि आमदार बनलात म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या पक्षाच्या वतीने राज्यामध्ये मंत्री केलं गेलं. ज्या वेळेला तुम्ही ह्या गोष्टी अशा प्रकारे तुम्ही लोकांच्या समोर आणता आणि लोकांमध्ये तुम्ही संभ्रम निर्माण करता, लोकांना अस्वस्थ करता, समाजामध्ये अस्तित्व निर्माण करता, एखाद्या भल्या माणसाबद्दल त्याच्या चरित्रावरती तुम्ही डाग डावता, तुम्ही बोटं लावता, या गोष्टी करून त्याची तुम्ही प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करता, या गोष्टी किती योग्य आहेत? आपल्याकडे असेल ना पुरावे तर द्या ना, करा ना चौकशी, करा ना चौकशी. पण तुम्ही अशा प्रकारे पवार साहेबांवरती चिकट टाकण्याचं काम, दगड टाकण्याचं काम, त्यांच्यावरती ताशे ओढण्याचं काम कशासाठी? स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी. तुम्हाला तुमच्या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये जी काही खुर्ची मिळालेली आहे, जे काही मंत्रिपद मिळाले ते टिकवण्यासाठी, तुमची बेहिशेबी मालमत्ता वाचवण्यासाठी एखाद्या आकाकडनं, एखाद्या अनाजी पंथाकडनं घेतलेली सुपारी आहे. मी आज महाराष्ट्र टाइम्स आणि आपल्या सर्व या पत्रकारांच्या माध्यमातून ठाम आरोप करतो की छगन भुजबळ साहेब जे काय पवार साहेबांबद्दल बोलताय हे फक्त आणि फक्त एका राजकीय स्वार्थासाठी, स्वतःची बेहिशेबी मालमत्ता वाचवण्यासाठी फडणवीस किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातल्या असलेल्या मुख्यमंत्र्यांकडनं आणि त्यांच्या सहकार्याकडनं घेतलेली सुपारी आहे, जेणेकरून आज पवार साहेबांवरती या पद्धतीने भुजबळ साहेब टीका करतायत. माझा आरोप आहे आणि असतील पुरावे तर सादर करा. मंत्रालय तुमच्याकडे आहे, सरकार तुमच्याकडे आहे, बाहेर कशाला बोलता? मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बोला ना.
कॅबिनेटमध्ये बोला ना. ओबीसी असल्याचा फायदा घ्यायचा, गैरफायदा घेऊ नये. आम्ही पण ओबीसी आहोत हे लक्षात ठेवून चला. एवढं उत्तर तुम्हाला भुजबळ साहेब आज इथून देतो. आयुष्यात भोगलेली 8 मंत्रीपदं, आयुष्यात भोगलेली 1991 पासूनच्या आजपर्यंत ही शरदचंद्र पवार साहेबांची देण आहे. शिवसेना सोडली ती फक्त आणि फक्त मनोज जोशींना विरोधी पक्षनेते पद मिळालं, तुम्हाला मिळालं नाही म्हणून तुम्ही सोडली. मंडलसाठी सोडली नाही. मंडल हे पवार साहेबांनी आणलं आणि त्या मंडलच्या भूमिकेत तुम्हाला घातलं, तुम्हाला हात दिला आणि तुम्हाला ओबीसीचा नेता बनवला. आणि 1991 साली छगन भुजबळ नावाचा ओबीसी नेता जन्माला आला, त्याच्या अलीकडे नव्हता. अनेक बात तुम्ही नगरसेवक बनलात, महापौर बनलात, तुम्ही कधीही स्वतःला माळी म्हणून जात नाही लावली. तुम्ही माळी म्हणून जात लावली 1991 नंतर लावलेली आहे. हे लक्षात ठेवा भुजबळ साहेब, आम्हाला बोलायला लावू नका. आदर करतो आम्ही. राजी, दुसरा प्रश्न असा आहे, काल सांगलीमध्ये भाजपचे आमदार आहेत गोपीचंद पडळकर, तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी प्रदेशाध्यक्षासंदर्भात असंवेदनशील वक्तव्य झाले. असं आहे, गोपीचंद पडळकर यांची लायकी काय हे तर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण आता जर गोपीचंद पडळकर सारखा जर एक कुत्रा म्हणतो मी, जो माझ्या आई आणि बापाची त्या ठिकाणी डीएनए काढणार, माझा आई आणि बाप कोण हे काढणार, माझ्या आई बापाची लायकी काढणार, तर मी तोंडावरती बोलतो, तुला जे गुन्हे असेल तर तू दाखल कर. पण गोप्या फडणवीस साहेब, तुम्ही मुख्यमंत्री असताना राज्याचे सुशिक्षित मुख्यमंत्री तुम्ही आहात, सुशिक्षित मुख्यमंत्री आहात आणि समाजाला एक उदाहरण देणारे मुख्यमंत्री तुम्ही आहात. फडणवीस साहेब, तुमच्या मंत्रिमंडळामध्ये, तुमच्या मुख्यमंत्रीच्या कारभारामध्ये, तुमच्या पक्षामध्ये असा आमदार जर त्या ठिकाणी लोकांच्या आई आणि वडिलांबद्दल, आई आणि बापाबद्दल, त्यांच्या जातीबद्दल, त्यांच्या धर्माबद्दल, त्यांच्या गोत्राबद्दल किंवा त्यांच्या वंशावळीबद्दल आणि डीएनए बद्दल संशय घेत असेल, मला असं वाटतं की अशा आमदाराला तुम्ही हकालपट्टी करून धक्के मारून विधानसभेत बाहेर काढलं पाहिजे. पण या सगळ्या गोष्टी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, आम्ही पक्षाच्या कुठल्याही नेत्यावरती जर बोललं गेलं तर ते खपवून घेणार नाही. रस्त्यावरती उतरू, आंदोलन करू, किंबहुना आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री राज्यपालापर्यंत त्या ठिकाणी तक्रार देऊ की ज्या विधान भवनाच्या चौकटीमध्ये जो आमदार निवडून जातो, ज्याला त्या ठिकाणी संविधानाची चौकट असते, सुसंस्कृत महाराष्ट्राची चौकट असते, अशा आमदाराने अशा प्रकारचे शब्द वापरणं आणि अशा प्रकारचे शब्द वापरून त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी बेइज्जत करणं, असन्मानित करणं हे आम्ही खपवून घेणार नाही.